आजचा व्हिडिओ हा कुठल्याही सेवेच्या माहितीबद्दल किंवा पूजेबद्दल नसून अगदीच प्रत्येक सेवेकराच्या मनाला हादरवून टाकणार आहे। मी असं का म्हणते हे जाणून घेण्यासाठी पुढच्या काही सेकंदाची एक व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवू इच्छिते। ती तुम्ही पूर्ण बघा। हे आहे आपल्या स्वामींचं दिंडोरी प्रणित मार्गातील सेवा केंद्र आहे, नाही होतं म्हणावं लागेल। तर मी हे असं का म्हणतेय किंवा आता नेमकं काय घडलं ते मी तुम्हाला पुढे सांगते। हे वर्षानुवर्ष वास्तवात असलेलं जळगाव जिल्ह्यातील जळगाव नगरीतील स्वामींचं केंद्र जे प्रतापनगर इथे आहे, वर्षानुवर्ष ते त्याच ठिकाणी आहे। तर या केंद्राला जळगाव नगरीचं किंवा जळगाव जिल्ह्याचं प्रधान स्वामी केंद्र सुद्धा म्हटलं जातं। अगदी जिवंत असणारं स्वामींचा गाभारा, भव्य दिव्य सभामंडप, तिथे असलेली मंदिरं, काळभैरव महाराजांचं मंदिर, हनुमानजींचं मंदिर, आई भगवतीचं स्थान, त्याचबरोबर शंकराचं मंदिर, इतकं सगळं काही भव्य दिव्य सुंदर असं स्वामी केंद्र आहे। जे लोक जळगावात राहतात त्यांना प्रत्येकाला माहिती आहे। अगदी जिवंत असा गाभारा जिथे स्वामींचं स्थान आहे, त्रिकाळ आरतीचा गजर होतो, असा सकारात्मकतेचं ऊर्जा स्तोत्र असणारं आपलं हे दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचं प्रतापनगरमधील केंद्र। मूळ मी जळगावचीच आणि अगदी लहानपणापासून या केंद्रात त्रिकाळ आरतीला जाणं, महाराजांचं दर्शन घेणं, अगदी कुठलंही छोटं मोठं संकट आलं की महाराजांकडे जाणं, नारळ खडी साखर घेणं, महाराजांना ते दाखवणं आणि महाराजांकडे आपल्या मनातली सगळी घालमेल सांगणं आणि महाराजांचे आशीर्वाद घेणं, अगदी हे तंतोतंत नियमबद्ध चालत आलेली प्रोसेस आहे जी मी वर्षानुवर्ष करत आहे। लग्न झाल्यानंतर तसं जळगावातल्या केंद्रात जाणं होत नव्हतं। मागच्याच महिन्यात मी केंद्रात गेले होते। अगदी गुरुवारचा दिवस होता, आपली 10:30ची नैवेद्य आरती सुरू होती, महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर परत घरी आले। तर घडलं काय माहितीये का, सगळं काही छान झालं आणि असं काहीतरी होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं। तर मागच्या आठवड्यात म्हणजे अगदी परवा दिवशी, हा व्हिडिओ जेव्हा मी करते त्याच्या परवा दिवशीच्या रात्री मी व्हॉट्सअप स्टेटसला एक व्हिडिओ बघितला जो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला। तो व्हिडिओ मी बघितला आणि मला लक्षात आलं की हे जे केंद्र आहे इथे मी नेहमी जाते आणि जिथे आपण जातो आणि महाराजांचं स्थान जे आपल्या ओळखीचं आहे ते आपल्याला लगेच लक्षात येतं। माझ्या सुद्धा लक्षात आलं आणि म्हटलं मी हे माझं केंद्र आहे जिथे मी जाते, हे माझं केंद्र आहे जिथे मी जाते आणि हे कुठे गेलं, नेमकं काय घडलं। अगदी म्हणजे जमीनदोस्त झालं सगळं काही। कसं काय, कारण की अगदी भव्य दिव्य असा सभा मंडप जिथे मी आरतीला उभी राहिली होती आणि ती सगळी जागा वरती छत होतं आणि वरती डायरेक्ट आकाश दिसायला लागलंय। नेमकं काय घडलं तो व्हिडिओ पाहून जसा तुम्हाला आता सुरुवातीला धक्का बसला ना, तसा त्या दिवशी रात्री मला बसला की नेमकं काय झालं। मला सुद्धा जाणून घ्यावंसं वाटलं की नेमकं काय घडलं, केंद्र गेलं कुठे। मला आधी असं वाटलं की या जागेवरून कदाचित दुसऱ्या जागेवरती मोठं अजून भव्य दिव्य काहीतरी छान होणार असेल, असं मी पॉझिटिव्ह विचार केला आणि म्हटलं असं काहीतरी होणार असेल। पण मी अजून आणि 2-3 जणांचे स्टेटस बघितले। आता सोशल मीडियाचा असा काळ आहे की प्रत्येक गोष्ट लवकर व्हायरल होतेच। तर मी अजून 2-3 जणांचं बघितलं आणि त्यामागे लागणारं बॅकग्राऊंडचं जे म्युझिक होतं, म्हटलं काहीतरी नक्की वाईट घडलंय। तर नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता, कळवळ माझ्या मनात अधिकच जागली। तुमच्यापासून माझ्यापर्यंत सेवेकरांना लागलेली अगदी धक्कादायक घटना, ज्या घटनेने अगदी इतकी वेदना झाली, अश्रू ओघळतायत लोकांचे, असा काहीतरी प्रकार घडला। तर नेमकं काय घडलं आता मी ते तुम्हाला सांगते। तर प्रतापनगरचं हे जे केंद्र आहे वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी आहे। तर काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 7-8 वर्षांपूर्वी तर तिथे ते जे केंद्र आहे ना ते रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे। त्याच्या आजूबाजूला दवाखाने आहेत, घरं सुद्धा आहेत। तर तिथे आजूबाजूला जे लोक राहतात तर त्याच्यातलीच काही जे अज्ञात सुशिक्षित लोक आपण ज्यांना म्हणतो ना,
अशी अज्ञात सुशिक्षित लोकांना कदाचित त्या गोष्टींचा त्रास झाला। आता कसला त्रास झाला ते काही माहिती नाही। स्वामींची त्रिकाळ आरती अगदी आपण शांततेत करत असतो। आपण स्वामी सेवेकरी आहोत, प्रत्येक जण आपण केंद्रात जातो आणि आपल्याला माहिती आहे आपण काही लाऊडस्पीकर किंवा डीजे भोंगे लावून आपण आरत्या करत नाही, अगदी शांततेत। आणि वर्षातनं 2दा आपले सप्ताह येत असतात। सप्ताहाच्या काळात आपण गुरुचरित्र पारायण करत असतो माईकवर। त्या पलीकडे कुठलाही आवाज किंवा कुठलेही भोंगे किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास होईल किंवा त्या सभा मंडपाच्या बाहेर त्या गोष्टी जातील असं तर काही होतच नाही, बरोबर? कारण की तुम्ही आपण सगळेजण केंद्रात जातो आणि ही गोष्ट आपल्याला प्रात्यक्षिकरित्या माहिती आहे की कुणाला त्रास होईल असं आपण सेवेकरी वर्ग कधीही वागत नाही। पण तरी आजूबाजूला त्या प्रधान केंद्राच्या राहणाऱ्या आजूबाजूला जे काही सुशिक्षित अज्ञात लोक, हो मी असंच म्हणेन, तर त्या लोकांनी ना काही वर्षांपूर्वी 7 ते 8 वर्षांपूर्वी साधारण न्यायालयात खटला दाखल केला। आता त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ते तर मला नक्की काही माहिती नाही, तर न्यायालयात खटला दाखल केला आणि त्या गोष्टीचा जो निकाल आहे तो मागच्या आठवड्यात लागला। आणि महाराजांची काय इच्छा असावी, निकाल त्यांच्या बाजूने कसा लागू शकतो? काही 2-4 बोटावर मोजण्या इतके लोक आणि करोडोंचा सेवेकरी वर्ग, आणि महाराजांनी त्या वर्गाचा विचार न करता या 2-4 लोकांचा विचार करून निकाल त्यांच्या बाजूने लावलाच कसा, यातच मला शंका वाटते। पण असो, जे काही घडतं त्यात महाराजांची इच्छा मानून आपण ते स्वीकार करतच असतो। तर निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्याच्यानंतर काय झालं, मग जळगाव महानगरपालिकेला तर ते जे काही आपला सभा मंडप होता तर तो पाडावा लागला। आणि जो व्हिडिओच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की इतकं भव्य दिव्य गोष्ट, इतका सुंदर सकारात्मक गाभारा काही काळातच, काही क्षणातच जमीनदोस्त झाला। आता इतकी मोठी घडलेली धक्कादायक घटना सेवेकरांच्या पदरी पडली आणि आपल्याला तरी ती कशी मान्य असेल ना, कारण की तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपलं श्रद्धास्थान, प्रत्येक मुलीला वाटणारं आपलं माहेर, प्रत्येकाला वाटणारं विसाव्याचं स्थान, स्वामींचीच इच्छा असावी कदाचित। पण हे सगळा काही हा प्रकार घडल्यानंतर सेवेकरी वर्ग तरी कसा शांत बसेल? तर आपल्या स्वामींचं स्थान तिथे नाहीये जिथे आपण जातो, त्रिकाळ आरतीसाठी जातो ते तिथे नाही, हे सेवेकरी वर्गाला कसं मान्य असेल? तर महाराजांनी त्याच जागी असावं आणि तिथेच राहावं, कारण की महाराज आपले आहेत आणि ते आपल्यापासून कोणी हिसकावून घेऊच शकत नाही। आणि ते तिथे राहण्यासाठी खंबीरपणे उभा राहिलेला आपला सेवेकरी वर्ग, त्यांनी केलेली तळमळ ती कशा पद्धतीने केली किंवा लोकांना कशा वेदना झाल्या याच्या सुद्धा काही छोट्याशा क्लिप आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया की अजून पुढे काय घडलं। तर पाहिलं ना तुम्ही, जसं स्वामी आपल्या संकटात उभे राहतात, आपल्या पाठीशी उभे राहतात। स्वामींचं जे ब्रीद वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पण आपल्या स्वामींना सुद्धा माहिती नाहीये जसं ते आपल्या पाठीशी उभे राहतात तसंच आपण सेवेकरी वर्ग सुद्धा त्यांच्या समोर आहोतच ना। तर ते आपल्या समोर नाही किंवा त्यांचा हात आपल्या पाठीवर राहणार नाही असं आपण वागूच शकत नाही। तर अगदी लाखोंच्या जमावानी लोक एकत्र आली, सगळा सेवेकरी वर्ग एकत्र आला आणि तुम्ही जी पाहिली ती धडपड सेवेकऱ्यांची, महाराजांनी त्याच जागी असावं, महाराजांचं केंद्र व्यवस्थितरित्या जिथे कुठे आहे ते अगदी पूर्वरित पद्धतीत यावं यासाठी लोकांनी जी खटपट केली, शेवटी त्याला यश आलंच। कारण की महाराज जे सुशिक्षित अज्ञात लोक आहेत, जे कदाचित सेवेकरी नसतील किंवा महाराज त्यांच्या मनात नसतील किंवा महाराजांचे आतापर्यंत त्यांना काही अनुभव आलेले नसतील, त्याच्यामुळे त्यांनी असा प्रकार केला असावा। नमस्कार। जळगावातल्या सर्व हिंदुत्ववादी हिंदू प्रेमी संघटनांचे अध्यक्ष
आणि स्वामी समर्थ केंद्राचे सगळे सेवेकरी किंवा स्वामी समर्थ केंद्राशी संबंधित असलेल्या सगळ्या मंडळींना मी हे सांगू इच्छितो की काल परवापासून जी एक कटुता आली होती अतिक्रमण हटवण्यावरून, तर त्या संदर्भामध्ये हा विषय हिंदुत्वावरती येत असल्यामुळे आणि मी स्वतः हिंदुत्वाचा अत्यंत कट्टर समर्थक असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या वतीने मी हे सगळे अर्ज फाटे केले होते ते म्हणजे प्रतापनगर भागातले आमच्या भागातले जे रहिवासी आहेत या सगळ्यांशी मी बोललो, त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि सगळ्यांनी मला असं सांगितलं की सर आपल्याला हा जर हिंदुत्वावर विषय येत असेल तर आपण आपलं कंटेम्प्ट पिटिशन मागे घेतलेला योग्य राहील. तर या सर्व भावनांचा आदर करून मी तातडीने आता संभाजीनगरला म्हणजे औरंगाबाद खंडपीठाकडे रवाना होतो आहे. तिथे जाऊन जी काही लिगल प्रोसेस असेल सर्क्युलेशन लवकरात लवकर घेऊन आणि मी तो जो अतिशय अवमान याचिका आहे ती अवमान याचिका तातडीने मागे घेतो आहे आणि मागे घेतल्यानंतर तशी मी आपल्याला सगळ्यांना कल्पना त्याची कॉपी काढून सगळ्यांना पाठवेन. माझ्याकडे एसपी साहेब येऊन गेले, मी त्यांनाही या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. तेव्हा या सर्व प्रकरणामध्ये आपण कृपया गैरसमज करून घेऊ नये, आपण शांतता राखावी. मी स्वतः आपल्या इतकाच भक्त आहे असं गृहीत धरा आणि याप्रमाणे आता आपण ती अवमान याचिका हा विषय आपण इथे आता संपवूया. जय श्रीराम. या घटनेमधून, या धक्क्यामधून ज्या काही वेदना झाल्या त्यामधून बाहेर यायला सेवेकरांना आता किती दिवस लागतील, किती वेळ लागेल देव जाणे. पण आपल्याला माहिती आहे की आपले महाराज आहेत, ते आपल्या पाठीशी असणार आहेत. ते जिथे आहेत तिथेच राहतील, ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. असो, आपण आता जे काही घडलं ते महाराजांची इच्छाच म्हणूया. महाराज आपल्या पाठीशी आहेत, बाकी आपल्याला काही नको. पण सगळं काही आता पुन्हा जसंच तसं व्हायला किती वेळ लागतो हे महाराजांनाच माहिती.